हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सर्वजण मस्त असाल। मी नव्याने परत तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेली आहे। मला कमेंट आलेल्या होत्या की तू केसाला काय लावती, कशी केसांची काळजी वगैरे करते, त्याच्यासाठी म्हणून मी म्हटले चला, मी खूप 2-3 दिवसापासून ते कमेंट आलेल्या होत्या, पण मला टाईमच मिळत नव्हता। त्याच्यामुळे म्हटले चला आता ब्लॉग बनवूया। मुलगी झोपलेली आहे माझी, त्याच्यामुळे म्हटलं चला, कारण की ती झोपलेली नाही तेव्हाच मला व्हिडिओ बनवता येणार, नाहीतर ती तर मस्तीच करत राहते। तिलाच बघावं लागतं मला जास्त करून, तिला बघायला कोणी नाही। त्याच्यामुळे तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉन क्लिक करा। जे पण मी व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला पहिले येणार। चला मग व्हिडिओला मी सुरुवात करते। मी केसांची कशी काळजी करते तर माझे केस काही एवढे लांब नाही आहे, माझ्यापेक्षा पण कोणाकोणाचे केस लांब आहे। माझ्या आईकडच्या फॅमिलीमध्ये तर कोणाचेच एवढे लांब केस नाही आहे। मी पुण्यात जेव्हापासून आले तेव्हापासून माझे केस एवढे लांब झाले आणि माझ्या मिस्टरांना पण छोटे केस आवडत नाही। माझे केस खूप छोटे होते पहिले, मी खूप स्टेप कट वगैरे करायची, त्याच्यामुळे माझे केस खूप छोटे होते। आता मी त्याची काळजी घेतली, माझे मिस्टर केस पण कापू देत नाही, काय नाही। त्याच्यामुळे म्हटलं चला मी केसांना काहीच नाही, असं साधं नॉर्मल कोकोनट ऑइल लावते, दुसरं काही नाही। जे पण कोकोनट ऑइल, पॅराशूट ऑइल म्हणजे तेच लावते मी, दुसरं कोणतंच काही लावत नाही। आणि झालं तर तुम्हाला जर लावायचं असेल तर क्लेस्टर ऑइल आहे, ते पण लावू शकता। त्याच्यात मिक्स करायचं। जेव्हा आपल्याला मॉर्निंगला केस धुवायचे असते, आपल्याला माहीत असते की केस उद्या धुवायला लागणार, आता कोणी जास्त संडेला धुतात, तर त्याच्यामुळे म्हणते सॅटर्डेला रात्रीच्या टायमिंगला मतलब ऑइल घ्यायचं एका वाटीमध्ये, त्याच्या जेवढं आपल्या केसांना लागते आपल्याला माहीतच आहे केवढं लागते काय लागते नाही, ते जास्त पण घेऊ शकता, असं काही नाही। क्लेस्टर ऑइल त्याच्यात मिक्स करायचं, नसलं घ्यायचं तर पॅराशूट ऑइलसुद्धा घेऊ शकता। पॅराशूट ऑइल घ्यायचं आणि मग असं घ्यायचं आणि छानपैकी असं मालिश करायची। नखं ज्याचे वाढलेले असेल ना तर केसांना नखं लावू, म्हणजे त्वचेला आपल्या केस असं लावू द्यायचे नाही आतमध्ये, नाही का। असं छान फक्त बोटांना असं खालीपर्यंत असं मसाज करत म्हणजे जायचं, म्हणजे आपल्या केसांना म्हणजे कसं नख लागले तर केस डॅमेज होत असतात म्हणून, त्याच्यामुळे म्हणते छानपैकी मालिश करायची। 15-20 मिनटंसुद्धा मालिश करायची केसांची, त्याच्यामुळे छान आपले म्हणजे केसांना तेल पोचतं, नाही का। जर आपण वरवर असंच लावलं तर काही नाही, मालिश नाही केली आणि असंच लावलं तेल वरवर तर त्याचा काही उपयोग नसतो, कारण ते लागत नाही। पण रात्रीनंच, शक्यतो रात्रीनंच तेल लावायचं, नाहीतर सकाळी पण लावू शकता तुम्हाला टाईम मिळेल तर। पण तुम्हाला एक तास तरी ऑइलिंग आपल्या केसाला राहिलंच पाहिजे। केसांना ऑइलिंग राहणं खूप इम्पॉर्टंट आहे। केसांची काळजी म्हणजे ऑइल चांगलं मालिश करायची, ऑइल लावायच्या टायमिंगला मालिश केलेली पाहिजे। आणि त्याच्यानंतर मी केस म्हणजे धुते कशी त्याचं पण सांगते। मी केस डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट शॅम्पू वगैरे लावत नाही केसांना कधीच। पहिले मी पाण्याने ओले करते केस, नंतर त्याच्यानंतर जे बी तुमच्याकडे काय म्हणतात आंघोळ करताना मग जे घेतो त्याच्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात थोडासा म्हणजे पण मी तर क्लिनिक शॅम्पू यूज करते, तुम्ही बघा तुम्हाला कोणता करायचा आहे, तुमच्या केसांना कोणता सूट होते, पण एकच शॅम्पू यूज करायचा शेवटपर्यंत, चेंज करायचंच नाही। कोणी सांगतं की हा यूज करा तो यूज करा, काहीच नाही। असं क्लिनिक शॅम्पू आहे तो तर मी स्वतः यूज करते, तुम्हाला पण सजेस्ट करणार क्लिनिक लावा। कोणी काय लावतं मला माहीत नाही, कोणाचे खूप वेगवेगळे शॅम्पू असतात, खूप महागडे असतात, माझं काहीच नाही, क्लिनिक आहे। मी क्लिनिक म्हणजे दुसरा कोणताच लावत नाही, फक्त क्लिनिक लावणार मी शेवटपर्यंत। क्लिनिक लावते आणि त्याच्यात त्या जगमध्ये पाणी घेते थोडं, आणि पहिले केस वले करते, त्याच्यानंतर पाणी घेते जगमध्ये, त्याच्यामध्ये थोडं पाणी घेतलं, त्याच्यात शॅम्पू टाकायचा आणि शॅम्पू मिक्स करायचा पाण्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्या केसांवर तो जे पाणी आणि शॅम्पू मिक्स केलेला असतो तो टाकायचा, मग त्याने पण असं मालिश करत जायची आपल्या केसांची, म्हणजे थोडा शॅम्पू लागला पाहिजे, ऑइलिंग निघायला पाहिजे, नाही का। नाही तर तू मालिश नाही केली तर काय नाही, तेल तसंच राहणार, त्याच्यामुळे त्याचं पण शॅम्पू पण व्यवस्थित लागलेला पाहिजे, त्याच्यामुळे थोडं असं करायचं थोडंसं मसाज तेव्हा पण, आणि छानपैकी धुवून काढायचे। धुतल्यानंतर नाही का
कोणाला लवकर कुठंतरी जायचं असतं काही, तर केस असे झटकतात, तसं कधीच केलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे ओले केस असतात ते डॅमेज होऊन जातात, त्याच्यामुळं पण केस जास्त पडतात नाही का, गळतात सगळ्यांचे केस. ते कधीच केले नाही पाहिजे. टावेलला फक्त 10-15 मिनिटं बांधून ठेवायचे, त्यातलं पाणी जातं. तसं पण कॉटन टावेल वगैरे असं कोणतं पण कॉटनचंच घ्यायचं, टावेल घ्यायचं, असं काही पण कोणी काय काय यूज करतात ते घ्यायचं आणि ते बांधून ठेवायचं 10 मिनटं तरी. मग असेच सोडून टाकायचे केस, क्लचरला लावून द्यायचे आणि सोडून टाकायचे. नाही तर बांधू पण शकता, ते पाणी आपोआप हे होतं आणि केस असेच सुकवायचे. नाहीतर काही कोणी काय पण घेतात आणि करतात, ते त्याच्यामुळं जास्त डॅमेज केस होतात त्याच्यामुळे. आणि शक्यतो बाहेर जाताना जास्त केस, जर शक्यतो काही फंक्शन असलं काही असलं तेव्हाच केस खुले सोडायचे. नाही तसं कुठं फिरायला चालू काही तर केसाची वेणीच घालून द्यायची शक्यतो. नाहीतर रात्रीच्या टायमाला तर डेली आपण घरी झोपायच्या टायमाला तर डेली केसाची वेणी घालूनच झोपा. असं तर कधीच कोणाला सवयच नाही झोपताना केस खुलेच ठेवायचे, खुले करूनच झोपायचं, असं काही नाही. असं करूच नका, त्याच्यामुळे केस तर जास्त डॅमेज होतात. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला अजून कमेंट करा मी कसे व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. तुम्ही मला सजेस्ट करा व्हिडिओ कसे बनवायचे, नक्की मी व्हिडिओ बनवेल. तुम्ही कमेंट करा मला शक्यतो. आणि ज्याला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हा कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.